the bell icon on the YouTube app and never miss another update. Hi students, welcome to Yash Academy YouTube channel. Today in this video we are going to study the IUPAC nomenclature of the organic compounds which contain one or more functional groups called monofunctional or polyfunctional organic compounds. Now let us start with some examples. IUPAC name of the organic compounds which contain COOH, that is carboxylic acid, as a principal or main functional group in an organic compound. Now they are nothing but monocarboxylic acids called alkanoic acids. यामध्ये functional group is a COH. This organic compound or structure contains COH, that is the principal functional group or main functional group. There is no any branch, and the secondary suffix for COH group, that is OIC, oic acid, is used. आता यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं आपण लक्षात ठेवायचं आहे की कार्बन ऑफ फंक्शनल ग्रुप इज इंडिकेटेड बाय लोएस्ट लोकंट. म्हणजे ज्यावेळी फंक्शनल ग्रुप मध्येच एखादा कार्बन असेल, म्हणजे अशी काही फंक्शनल ग्रुप्स आहेत की तुम्हाला ती माहित पाहिजेत की विच कंटेन कार्बन, मग त्यापैकी एक हा COH आहे. सो व्हेन सच functional groups are present in a given structure, such carbon is always indicated by the lowest locant, कारण तो प्रिन्सिपल किंवा मेन फंक्शनल ग्रुप असणार आहे आणि त्यामुळे त्या कार्बनला फर्स्ट नंबर किंवा लोएस्ट नंबर येणं आवश्यक असणार आहे. त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. याला आपण आता नंबरिंग करूया, याचा रूट नेम काढण्यासाठी. 1 2 3 4. त्यामुळे रूट नेम 4 कार्बन ॲटम्स आहेत, त्यामुळे ब्यूट आपण त्याला म्हणूया. यामध्ये ब्रांच नसल्यामुळं किंवा सायकल रिंग नसल्यामुळं आपण प्रायमरी किंवा सेकंडरी प्रेफिक्सचा इथं वापर आपण नाही करू शकत. आता याच्यामध्ये सगळे कार्बन आणि कार्बन सिंगल बॉन्ड्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं यामध्ये प्रायमरी सफिक्स जो असणार आहे तो ANE असेल आणि सेकंडरी सफिक्स जो असणार आहे तो इथं आपण मेन्शन केलाय, दॅट इज OIC ऍसिड असणारा आहे. So while writing the IUPAC name of this structure, first you write the root name but, then add as a primary suffix ANE. Now replace E of ANE by OIC acid, that is secondary suffix. So ANE, A of alkane, is replaced by oic acid. Hence they are called alkanoic acid. So the correct IUPAC name of this structure is a butanoic acid. बरोबर आहे. पुढे जाऊया. आता हेच मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड आहे, बट इट कंटेन्स अनदर फंक्शनल ग्रुप, दॅट इज कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड अनसॅच्युरेटेड कॅरेक्टर यामध्ये पाहायला मिळतं. त्यामध्ये रूट नेम आपण बघूया. 1 2 3 प्रोप असणार आहे. 3 कार्बन ॲटम्स. ट्रिपल बॉन्ड स्टार्ट्स फ्रॉम, इथं सबस्टिट्यूएंट कोणी नाहीये, रिंग नाहीये, त्यामुळं प्रायमरी प्रेफिक्स किंवा सेकंडरी प्रेफिक्सचा वापर इथं आपण नाही करू शकत. परंतु यामध्ये देर इज अनदर फंक्शनल ग्रुप विच इज ट्रीटेड ॲज ऑर कन्सिडर्ड ॲज अ सबस्टिट्युएंट. त्यामुळं तो सबस्टिट्युएंट म्हणून इथं आपल्याला विचारात घ्यायचा आहे. तो सेकंडरी असेल, दुय्यम असणार आहे किंवा दुसरा फंक्शनल ग्रुप आपण म्हणूया. त्यामुळे इथं ट्रिपल बॉन्ड स्टार्ट्स फ्रॉम कार्बन 2. त्यामुळं प्रायमरी सफिक्स YNE आहे ट्रिपल बॉन्ड साठी, बट इट स्टार्ट्स फ्रॉम 2. सो 2-YNE. अँड सेकंडरी सफिक्स मगाच आपण पाहिलंय OIC ऍसिड. त्यामुळं प्रोप, देन राईट 2-YNE. नाउ E इज रिप्लेस्ड बाय OIC ऍसिड. आता यामध्ये आणखीन एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की द न्यूमरिकल लोकंट
numerical locant, one is indicated when another numerical locant appears in the same name. म्हणजे एकाच नावामध्ये आणखीन एखादा नंबर त्यामध्ये येत असेल तर जो प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप असणार आहे की ज्याने आपण लोएस्ट नंबर 1 न रिप्रेझेंट केलेला असणार आहे तोही नंबर त्यामध्ये इन्क्लूड करणं आवश्यक असणार आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. प्रोप -2-YN ई काढला इथं आपण 1-OIC ऍसिड. म्हणजे या पद्धतीनं प्रोप 2YN 1-OIC ऍसिड इज द करेक्ट IUPAC नेम ऑफ दिस स्ट्रक्चर. नेक्स्ट वन functional group is a CN called alkane nitriles. RCN आहेत. alkane nitriles यांना आपण म्हणतो. फंक्शनल ग्रुप इज अ CN. सेकंडरी सफिक्स ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस नायट्राइल्स त्यांना म्हटलं जातं. नाव काउंट यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे की CN हा फंक्शनल ग्रुप आहे. यातला कार्बन जो असणार आहे त्याला नंबरिंग 1 येणं किंवा लोएस्ट लोकंट येणं अपेक्षित असणार आहे. 1, 2, 3. सो दिस इज डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरेंट अल्केन प्रोपेन. बरोबर आहे. देन ऍड नायट्राइल ॲज अ secondary suffix. So the correct IUPAC name of this structure is a propane nitrile. एकत्र या पद्धतीने लिहिणं अपेक्षित असणार आहे. नेक्स्ट वन aldehydes. According to IUPAC nomenclature they are named as alkanols. आता अल्कॅनल्स म्हणजे यामध्ये फंक्शनल ग्रुप आपण बघूया. अल्डिहाइड आहे CHO, त्याला सेकंडरी सफिक्स वापरलाय AL. CHO ग्रुप असेल तर सेकंडरी सफिक्स हा AL याच्यामध्ये असणारा आहे. आता ही स्ट्रक्चर्स आपण बघूया. यामध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल की पॅरेंट अल्केन ई जो असणार आहे ई ऑफ अल्केन इज रिप्लेस बाय AL. त्यामुळं अल्कॅनल्स त्याला आपण म्हणतोय. इथं आता नंबरिंग आपण करूया 1, 2, 3. बरोबर. प्रोप म्हणजे प्रोपेन मधलाही गेला, AL जोडला, प्रोपॅनल. म्हणजे इथं प्रोप ANE AL हे एकत्र जोडून जर आपण नाव लिहिलं ई ऑफ अल्केन रिप्लेस बाय AL. सो करेक्ट IUPAC नेम प्रोपॅनल. इथं आपण बघूया. इथं एक प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप अँड सेकंड डबल बॉन्ड इथं आपल्याला पाहायला मिळतो. रूट नेम बघितलं तर 1, 2, 3 3 कार्बन ऍटम आहेत त्यामुळं प्रोप. इथं डबल बॉन्ड असल्यामुळं ENE आपण वापरायचा आहे. डबल बॉन्ड कुठून स्टार्ट होतोय बघा. हा फंक्शनल ग्रुप आहे CHO. त्यातला कार्बन ऑलवेज इंडिकेटेड बाय लोएस्ट पॉसिबल लोकंट 1, 2, 3. त्यामुळं प्रोप 2EN इथला E काढला आणि AL जोडला पण 1 अल्डिहाइडची पोझिशन इथं रिप्रेझेंट आपण करतोय. त्यामुळे करेक्ट IUPAC नेम प्रोप 2EN 1AL या पद्धतीने असणारे आहे. समजला. पुढे जाऊया. कीटोन्स also known as according to IUPAC name they are named as alkanones. यामध्ये फंक्शन ग्रुप C डबल बॉन्ड O असणार आहे CO and secondary suffix for CO group is used ONE. म्हणजे यामध्ये अल्केन ऑफ E ऑफ अल्केन इज रिप्लेस्ड बाय ONE हे लक्षात ठेवायचं आहे. आता इथं बघा C डबल बॉन्ड आहे, इकडे CH3 इकडे CH3 आहे. हा फंक्शनल ग्रुप आहे. या कार्बनला कमीत कमी नंबर येणं अपेक्षित असणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही नंबरिंग करायचं आहे. यामध्ये 1, 2, 1, 2 कसंही नंबरिंग केलं लेफ्ट टू राईट राईट टू लेफ्ट कसंही करा तुम्ही. इथं तुमच्या लक्षात येईल की सेकंड पोझिशनवरच तो C डबल बॉन्ड O ग्रुप हा असणारा आहे. त्यामुळे 1, 2, 3. त्यामुळं प्रोप प्रोपेन ई रिप्लेस बाय ONE प्रोपॅनोन करेक्ट IUPAC नेम. किंवा काय वेळेस प्रोप 2ONE असेही म्हणतात प्रोपॅनोन. ठीक आहे. हे करेक्ट IUPAC नेम आहे. सेकंड आपण बघूया. इथं बघा हा कार्बोनिल ग्रुप आहे. या कार्बनला एक मिथाइल आहे तर या इकडं दुसरा C2H5 इथाइल ग्रुप जोडलाय. त्यामुळे इकडून नंबरिंग केलं तर 1, 2, 3, 4 म्हणजे ब्युटेनचा हे स्ट्रक्चर असणार आहे ब्युटेन पासून तयार झालेलं. त्यामुळं रूट नेम ब्यूट असणार आहे. या कार्बनला कमीत कमी नंबर येण्यासाठी 1, 1, 2, 3, 4 असं तुम्हाला नंबरिंग करावं लागेल. त्यामुळं 2 पोझिशनला ONE असेल. त्यामुळं ब्युटेन ई काढला 2ONE.
ब्युटेन 2ONE या पद्धतीनं करेक्ट IUPAC नेम या स्ट्रक्चरचं असेल. अशी सगळी फंक्शनल ग्रुप, हे नॉमिनल तुम्हाला एक एक उदाहरण आपण घेतलेलं आहे की अशा पद्धतीची फंक्शनल ग्रुप जर आली तर त्या पद्धतीनं नावं देणं अपेक्षित असणार आहे. इस्टरच्या बाबतीमध्ये पहा, कॉम्बिनेशन ऑफ ऍसिड अँड अल्कोहोल म्हणजे इस्टर असणार आहे. फंक्शनल ग्रुप -COOR डॅश असणारा आहे. इथं आपण स्ट्रक्चर घेतले, बघूया पुढं. सेकंडरी सफिक्स अल्काइल आहे आणि सेकंडरी प्रेफिक्स अल्काइल आहे आणि सेकंडरी सफिक्स OATE या पद्धतीने असणार आहे. यामध्ये लक्षात घ्या, सेकंडरी प्रेफिक्स अल्काइल ग्रुप आहे. अल्काइल ग्रुप कोणता, तर विच इज डायरेक्टली अटॅच टू ऑक्सिजन. म्हणजे त्या ऑर्गॅनिक स्ट्रक्चर मध्ये असा एक अल्काइल ग्रुप असेल की तो थेट ऑक्सिजनला जोडलेला असणारा आहे. तो सेकंडरी प्रेफिक्स म्हणून वापरायचा आहे. म्हणजे बिफोर रायटिंग दी IUPAC or कॉमन नेम ऑफ द पॅरेंट ऍसिड. कारण इस्टर्स दे आर नथिंग बट द कॉम्बिनेशन, दे आर फॉर्म बाय कॉम्बिनेशन ऑफ ऍसिड अँड अल्कोहोल विथ रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. हे तुम्हाला पुढं नेक्स्ट इयरला होणार आहे एस्टरिफिकेशन. बरोबर आहे. म्हणजे इथं या पद्धतीने आपण विचार करूया. आता बघा 1, 2 इथं इस्टरचं नॉमेनक्लेचर लक्षात घ्या. 1, 2 इथून नंबरिंग आपण देणार आहोत का. फंक्शनल ग्रुप मधला कार्बन आहे, ऑलवेज इंडिकेटेड बाय लोएस्ट लोकन 1 देन 2. इथ 2 कार्बन इथ, बरोबर आहे. त्यानंतर ए सिंगल बॉन्ड इथं असल्यामुळं ANE आहे. त्यानंतर पुढं सेकंडरी सफिक्स वापरायचा आहे तो OATE, ई ऑफ अल्केन रिप्लेस बाय OATE. आणि सेकंडरी प्रेफिक्स कोणता असेल तर हा रेड मध्ये मिथाइल दाखवलेला तो असणारा आहे. त्यामुळं मिथाइल इथ AN ई रिप्लेस बाय OAT, मिथाइल इथॅनोएट हे करेक्ट IUPAC नेम याचा असणार आहे. मिथिल इथॅनोएट हे नोट म्हटलेली पहा. राईट द नेम ऑफ अल्काइल ग्रुप अटॅच टू ऑक्सिजन बिफोर द IUPAC नेम ऑफ द पॅरेंट किंवा कॉमन नेम ऑफ द पॅरेंट. दोन्ही सिस्टीम मध्ये एकच नॉमेनक्लेचर सिस्टीम, दोन्ही पद्धतीने आपण कॉमन आणि IUPAC ला हाच नियम वापरू शकतो. थोडक्यामध्ये अल्काइल डॅश डॅश OATE असं याचं नाव असणार आहे. इथं डॅश डॅश मध्ये तुमच्या लक्षात येईल की त्या ऍसिड इस्टर मधला जो ऍसिड असणार आहे त्यातली कार्बनची संख्या इथं लिहायची. इथं आपण जसं लिहिलंय तसं इथ, पुढं सिंगल बॉन्ड ANE ई रिप्लेस बाय OATE या पद्धतीने असणार आहे. देन अल्कोहोल्स IUPAC नेम अल्कॅनॉल्स असं म्हटलंय. फंक्शनल ग्रुप OH ग्रुप, सेकंडरी सफिक्स OL असणार आहे. सो ई ऑफ अल्केन रिप्लेस बाय OL, अल्कॅनॉल असं त्यांना म्हटलं. हे स्ट्रक्चर पहा, CH3CH2OH हा हायड्रॉक्सिल ग्रुप या कार्बनला जोडलाय, त्यामुळे याला नंबर 1 येईल, याला नंबर 2 येईल. सो रूट नेम इज रूट वर्ड इज 2. 2 कार्बन आहेत म्हणून याला इथ असं आपण म्हणू शकतो. इथेन मधला ई गेला, OL आला तिथं. सो इथॅनॉल इज द करेक्ट IUPAC नेम. किंवा दुसरं स्ट्रक्चर पहा, इथं 1, 2, 3 कार्बन ऍटम आहेत, त्यामुळं प्रोप आला, प्रोपेन ई गेला, OL आला. नाउ यू हॅव टू इंडिकेट द पोझिशन ऑफ कार्बन हॅव्हिंग हायड्रॉक्सिल ग्रुप अँड इज ऑलवेज इंडिकेटेड बाय द लोएस्ट लोकंड. त्यामुळं 1, 2, 3 किंवा इकडून नंबरिंग केलं तर 2 येईल. त्यामुळे याचं नाव काय येतंय पहा, प्रोपेन ई रिप्लेस बाय OL अँड यू हॅव टू इंडिकेट द पोझिशन ऑफ OH ग्रुप सेकंड. त्यामुळं प्रोपेन 2OL इज द करेक्ट IUPAC नेम. नाव यू हॅव टू ट्राय दिस. आपण सगळे मिळून हे जे 3 स्ट्रक्चर्स आपल्याला इथं दिलेले आहेत त्यांची IUPAC नेम्स आपल्याला इथं लिहायचे आहेत. आपण एक ग्रुप तयार करून त्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही डिस्कशन करून हा प्रश्न सोडवू शकता की यांची करेक्ट IUPAC नेम्स काय असणार आहेत. आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की या पद्धतीने असणार आहे किंवा आतापर्यंत जे काही नॉमेनक्लेचर, यापूर्वी जे काही एकूण जवळजवळ 4 व्हिडिओज
हे IUPAC नॉमेनक्लेचर वर झाले आहेत. आणखीन एक स्वतंत्र व्हिडिओ अरोमॅटिक कंपाऊंड्स वर येणारा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे कुठेही तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून ही स्वतंत्र जवळजवळ 6 व्हिडिओज आपण IUPAC नॉमेनक्लेचर वर काढलेली आहेत. तर इथं ही 3 स्ट्रक्चर्स आपण इथं सोडवूया. तो तुम्ही प्रयत्न अशा पद्धतीच्या स्ट्रक्चरचा ग्रुप तयार करून डिस्कशन करून सोडवू शकता याची मला खात्री आहे. हे पहिलं स्ट्रक्चर आपण बघूया. इथं निळ्या रंगामध्ये आपण पहा, ब्ल्यू कलर मध्ये CHO आहे, दॅट इज अल्डिहाइड ग्रुप आहे. AL दिस इज द प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असणार आहे. तुम्हाला ऑर्डर ऑफ फंक्शनल ग्रुप जी सुरुवातीला दिलेली आहे ती माहित असणं आवश्यक असणार आहे. आणि रेड मध्ये C डबल बॉन्ड आहे, दॅट इज द कीटो ग्रुप असणार आहे, तो सेकंडरी असेल. त्यामुळं इथं हा सबस्टंट म्हणून कन्सिडर केला जाईल. त्यामुळे हा ऑक्झो हा विचारात घ्यायचा आहे. त्यामुळे इथं आपण याला नंबर 1 देऊया, याला 2 नंबर, याला 3 नंबर आणि याला 4 नंबर. सो दिस स्ट्रक्चर कंटेन 4 कार्बन ऍटम्स आपण म्हणूया. सो पॅरेंट याचा कोण असणार आहे, तर ब्युटेन. ब्युटेन मधला E चेंज टू L, ब्युटॅनल, कारण Al म्हणजे अल्डिहाइड साठी असणार आहे, बरोबर आहे. ब्युटेन 4 कार्बन, E ऑफ ब्युटेन इज चेंज टू L, ब्युटॅनल तयार झाला. त्यानंतर 3 कार्बन ऍटम वर CO ग्रुप आहे, सो 3 ऑक्झो तयार झाला. इथं CHO ग्रुप इज कन्सिडर्ड ॲज अ मेन ऑफ प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आणि C डबल बॉन्ड O ग्रुप इज कन्सिडर्ड ॲज अ सबस्टिट्युएंट. त्यामुळे याचं करेक्ट नाव जे असणार हा प्रेफिक्स म्हणून इथं तुम्हाला वापरावा लागणारा आहे. 3 ऑक्झो ब्युटेन 1AL, म्हणजे 3 ऑक्झो ब्युटेन 1AL या पद्धतीनं करेक्ट IUPAC नेम असणार आहे. तर या स्ट्रक्चरकडे येऊ आपण. हे स्ट्रक्चर पाहिल्यानंतर लक्षामध्ये येईल तुम्हाला की ब्ल्यू कलर मध्ये CHO आहे, रेड मध्ये OH आहे आणि पिंक कलर मध्ये Cl आहे. सो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप इन दिस स्ट्रक्चर इज अ CHO, दॅट इज AL येईल त्यासाठी. OH आहे हायड्रॉक्सी. हे रिमेनिंग 2 आर युज्ड ॲज अ सबस्टिट्युएंट किंवा ट्रीटेड ॲज अ सबस्टिट्युएंट. त्यामुळे हे प्रेफिक्सेस म्हणून तुम्हाला वापरायचे आहेत. म्हणजे OH हायड्रॉक्सी आणि Cl जो असणार आहे तो क्लोरो. इथं नंबरिंग आपण देऊया 1 2 3 4 5 5, म्हणजे पेंटेनचा हा डेरिव्हेटिव्ह असणार आहे. सो E ऑफ पेंटेन इज चेंज टू L, पेंटॅनल तयार झालं. या मेन फंक्शनल ग्रुप आहे. आता यामध्ये प्रेफिक्सेस कोणते आहेत की जे फंक्शन ग्रुप आहेत बट युज्ड ॲज अ सबस्टिट्युएंट, की जे आपल्याला प्रेफिक्स म्हणून वापरायचे आहेत किंवा लिहायचे आहेत. हा मेन फंक्शन ग्रुप झाला. 4 कार्बन ऍटम वर Cl आहे, 4 क्लोरो. 3 वर बघा एक मिथाइल पण आहे आणि हायड्रॉक्सी आहे. हा अल्काइल ग्रुप हा ब्रांच म्हणून आपण इथं विचारात घेऊ शकतो. 3 मिथाइल. परत सेम कार्बन ऍटमला OH आहे, 3 हायड्रॉक्सी. म्हणजे ही सगळी जो पॅरेंट असणारा आहे पेंट, त्याच्या अगोदर ही नावं येणं गरजेचं आहे. आता इथं रूल तुम्ही वापरू शकता की 4 क्लोरो आहे, C आहे, 3 मिथाइल M आहे, 3 हायड्रॉक्सी H आहे. म्हणजे CMH ही अल्फाबेट जी असणारी आहे त्यांचा अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे आपण सिक्वेन्स अरेंज करायचा आहे. त्यामुळे करेक्ट IUPAC नेम याचं 4 क्लोरो 3 हायड्रॉक्सी 3 मिथाइल पेंटेन 1L. दिस इज द करेक्ट IUPAC नेम. So when different substituent are present in the same principal chain or main chain or parent chain, then you have to use the alphabetical order. Next one, this is the last one. यानंतर आपण इथं थांबणार आहोत. हा COH प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे. NH2 अमिनो इज द तो सबस्टिट्युएंट म्हणून असणार आहे. 1 2 3 4, म्हणजे ब्युटेनचा डेरिव्हेटिव्ह ई चेंज टू ऑइक ऍसिड, ब्युटॅनॉइक ऍसिड तयार झालं. At carbon 3 there is NH2 group called amino. This is substituent. COH main function group 3 amino. त्यामुळे करेक्ट IUPAC नेम 3 amino butane 1 oic acid. मला वाटतंय या पद्धतीनं आपण नॉमेनक्लेचर जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप जर असतील तर ती
त्यांची नावं आपण कशा पद्धतीनं लिहू शकतो किंवा लिहिली गेली पाहिजे, जी नियमावली आहे, सगळे रूल्स पाठ करायचे नाहीत, उदाहरणावरनं ते लक्षात आपल्याला ठेवावं लागणार आहे. म्हणजे सगळे नियमावली तुमची तोंडपाठ असायला नको आहे, तर त्या नियमांचा वापर तुम्हाला कसा करता यायला पाहिजे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तो सराव आपण करणं गरजेचं आहे. ही उदाहरण दाखल आहेत, ही काही उदाहरणं तुमच्या समोर आहेत. या पद्धतीची आल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीनं नाव त्याचं लिहाल, याचा सराव तुमच्याकडून जास्त अपेक्षित असणारा आहे. हे निश्चित तुम्हाला समजलं असेल याची मला खात्री आहे. धन्यवाद.